आगतम स्वागतम शुभ स्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम। न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या शाळेतील शिक्षक प्रबोधिनी अंतर्गत उपक्रमांमध्ये डॉक्टर मोहम्मद चव्हाण, माननीय सुधीर गाडगे, डॉक्टर सुरेंद्र हेरकर अशा दिग्गजांच्या रांगेमध्ये असणारे आणखी एक व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे आणि ते म्हणजेच माननीय श्याम घुडके सर। आपण सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू। न कर्णकर्कश किंचाळत श्रोत्यांना छळत वक्ता कसा असावा हे पुस्तकाची पानं चाळत आणि श्रोत्यांची मने माळत शिकवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय श्याम घुडके। टाळ्यांचा कडकडाट, हशांचा कडकडाट आणि श्रोत्यांना निशब्द करणारी स्तब्धता निर्माण करणारे माझे आयुष्यातील पहिले व्याख्यान ज्यांच्या पुस्तकामुळे आकारास आले ते व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय श्याम घुडके सर। व्यासपीठ गाजवणारे मुद्दे हे पुस्तक जेव्हा मी लिहिलं त्यावेळी ते पुस्तक कोणाला अर्पण करावे या प्रश्नाचं एकमेव उत्तर माझ्याकडे होतं आणि ते उत्तर म्हणजेच माननीय श्याम घुडके सर। आणि हेच गुरुतुल्य व्यक्तिमत्व आज आपल्याला शिक्षक प्रबोधिनी या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले आहेत। जेव्हा माननीय श्याम घुडके सरांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचा प्रस्तावित माननीय मुख्याध्यापिका कोरके मॅडम यांनी करावा असं त्यांना विनंती। माननीय कोरके मॅडम। आदरणीय व्यासपीठ आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपले व्याख्याते सरांनी आता त्यांचं काम सांगितलेलं आहे त्याच्यावर लक्षात आलं असेल, त्यांचं मी प्रशालेतर्फे स्वागत करते। तसेच तिथे उपस्थित असलेल्या पर्यवेक्षिका भोसले मॅडम, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी। आज दर महिन्याला आपण जे व्याख्यान शिक्षक प्रबोधिनी अंतर्गत घेतो दाता सरांनी सगळी व्याख्यानं जी झालेली सांगितली त्यांची नावं जी सांगितलेली आहेत ती व्याख्याने जे एक से बढ़कर एक अशाच पद्धतीची व्याख्यानं आपण आयोजित केली। आणि शिक्षक प्रबोधिनी म्हणजे आपल्याला शिक्षकांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण रेग्युलर जे काही काम करत आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला वेगळं काही करण्याची गरज आत्ताच्या काळामध्ये आहे। आणि म्हणूनच की प्रत्येक आपण गोष्टीचा विचार केला तर त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला लक्षात येते की आपलं जे काम आहे शिक्षक म्हणून तर याच्यामध्ये संवाद साधणे याची कला ज्याला येईल तो शिक्षक उत्तम पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतो। आणि प्रत्येक वेळेला आपल्याला आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करावं लागतं। आणि आता सरांनी सांगितलेले की त्यांनाही हा प्रश्न पडलेला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आज इथे आमंत्रित केलेले व्याख्याते यांच्यातून त्यांना सापडलेला आहे। तर खरोखरच खूप चांगला विषय आज आहे आणि आपण सगळेजण अतिशय उत्तम पद्धतीने याचा उपयोग हे व्याख्यान ऐकल्यानंतर करू शकणार आहात याची मला खात्री आहे। आणि यापुढे देखील आपण वेगळाच विषय जो आहे की नेहमीचं व्याख्यान मी सरांना म्हटलं होतं की वेगवेगळे विषय की त्याचा उपयोग शिक्षकांना झाला पाहिजे आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना झाला पाहिजे अशीच व्याख्यान आपण आयोजित करतोय। त्याच पद्धतीचं आजचं हे व्याख्यान आहे। तर मी या ठिकाणी 2 शब्द संपवते आणि या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग करणार आहात। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। आजचे प्रमुख व्याख्याते आहेत माननीय श्याम घुडके आणि त्यांचं स्वागत करणार आहेत माननीय मुख्याध्यापिका दर्शना कोरके। तत्पूर्वी त्यांच्या स्वागतापूर्वी त्यांचा परिचय करून देण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत आपल्या शाळेतील शिक्षिका सौ कोंबडे। सुप्रभात। माननीय शिवाजीराव भोसले यांच्या पहिल्या व्याख्यानाचे आयोजन करणारे व आपल्या न्यू इंग्लिश स्कूल सातारा शाळेचे माजी विद्यार्थी माननीय श्री श्याम घुडके सर। तसं पाहिलं तर सरांचं मूळ गाव सातारा परंतु सध्या ते पुण्यातच स्थायिक झालेले आहेत। सरांचे शिक्षण
M.Com, LLB, CAHB असे झालेले आहेत. सरांच्या कार्याची व्याप्ती ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 38 वर्ष नोकरी केलेली आहे. सध्या ते बँकेच्या ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य आहेत. पुणे महानगरपालिका मराठी भाषा समितीचे ते सदस्य आहेत. भारत व अमेरिका येथील आयझेटेक या कंपनीत संचालक म्हणून ते काम पाहतात. अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे येथे कार्याध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. सभेत कसे बोलावे, मुक्काम पोस्ट सोलापूर यासारखी त्यांची जवळपास 25 पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यातली 5 पुस्तके ही बँकिंग विषयावर आहेत. सरांनी त्यांच्या सहचारिणी सौभाग्यवती गीताताई यांच्या समवेत फुलं एक आनंद यात्रा, असे वक्ते, अशा सभा, व्यक्ती आणि वल्ली मला भावलेल्या अशा विविध साहित्यिक कार्यक्रमांचे सादरीकरण केलेले आहे व करतात. सरांनी विविध अशा 15 नाटकांमधून काम केलेलं आहे. याखेरीज त्यांनी चंद्रखानी पास या हिमालयातील ट्रेक पूर्ण केलेला असून ते योग शिक्षक म्हणून देखील कार्य करतात. सरांना आतापर्यंत 185 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांनी आतापर्यंत केवळ भारतातच नव्हे तर परदेशात जाऊन देखील 3000पेक्षा जास्त व्याख्याने दिलेली आहेत. अशा या ज्येष्ठ व श्रेष्ठ पाहुण्यांचे स्वागत माननीय मोरकेबाईंनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. कृपया व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे. श्रोते हो, आपल्या स्टाफमध्ये सर्वात लहान शिक्षकांपैकी मी एक आणि माझी साधारणपणे वयाची 35 आता आलेली आहे. त्या निमित्ताने एक शायरी, एक शेर मला इथे आठवलं, म्हणजे नियोजनातच आहे. उम्र समझाती है कि अब जिंदगी की शाम हो रही है. उम्र समझाती है कि अब जिंदगी की शाम हो रही है, मगर ये दिल कहता है कि महफिल शाम से ही शुरू होती है. माननीय श्याम दुर्गे जी से मेरा निवेदन है, मेरी गुजारिश है कि आप अपनी महफिल शुरू करें. नमस्कार. आदरणीय मोरके मॅडम, सर्व मान्यवर, पर्यवेक्षक आणि भाग्यवान श्रोते. मी का भाग्यवान म्हणतोय तर आज तुमची माझी गाठ पडली. तुम्ही म्हणाले स्वतःला मोठेपणा घ्यायला म्हणताय, तसं नाही. मी डेक्कन एज्युकेशनचाच विद्यार्थी आहे. सातारा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 5वी ते 11वी शिकलो. पण शिक्षक कसे बोलतात, कोणाचा तास चांगला होतो, कोणाच्या वेळेला घड्याळाकडे लक्ष जातं, केव्हा संपतंय, याची निरीक्षण करत करत मनात आलं की आपणही चांगलं वक्ता व्हायला पाहिजे. आणि इतक्या वर्षाचा अनुभव तुम्हाला मी या तासात सांगणार असल्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुमच्यापैकी जे चांगले वक्ते आहेत, चांगले शिक्षक आहेत, ते अधिक चांगले होते. जे जरा बेताचे आहेत ते निश्चित चांगल्या प्रतीला जातील. आणि जर कोणी नुकतीच सुरुवात करत असेल तर
त्याला नक्कीच चांगला मार्ग सापडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. वॉरंटी नव्हे, गॅरंटी. जर कोणी चांगला शिक्षक झाला नाही माझा ऐकून सुद्धा, तर त्यांनी मला येऊन पुन्हा भेटावं, त्यांचा मी पुन्हा त्रास देतो. कशाच्या जीवावर बोलतोय तर हे सगळं पहिल्यापासून व्याख्यान म्हटलं की तिथं जायचं, ऐकायचं. हे ती मला संधी मिळाली. साताऱ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या व्याख्यान द्यायचे. पण काय जबरदस्त त्यांचं व्याख्यान असायचं. शिकलेलं नाही माणूस काय नाही, पण त्या काळी म्हणजे 10,000 लोक जमायचे गांधी मैदानावर आणि ते भाषण जिंकायचे. ते आम्ही अनुभवले, पाहिलेले. लोक म्हणायचे या अडाण्याला कुठं पाठवता पार्लमेंटात, लोकसभेत त्यांना कशाला पाठवता, हा दगड आहे दगड. आणि शिकलेले नव्हते. ते म्हणायचे ते म्हणतात ते बरोबर आहे, या दगडाला जर तुम्ही पार्लमेंटात पाठवलं तर एक दिवस तरी नेहरूला ठेच लागेल की नाही. टाळ्या वाजवायच्या. आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे त्यावेळेला किसनवीर होते, मोठे व्यक्तिमत्व. त्यावेळेची सगळीच माणसं होती. तर ते म्हणले किसनवीरांना आबा म्हणायचे. हे आबा म्हणतात की ते हा काय शिकलेलं नाही, काय नाही, मी शिकलेलो माणूस आहे, असं आहे. म्हणजे बरोबर आहे ते म्हणतात. ते परवा माझ्याकडे एक जण आला, मला म्हटला नाना, क्रांतिसिंह नाना म्हटलं, नाना म्हणायचे, नाना मला जर नोकरी लावा, MA झालोय, नोकरी नाही. ते म्हटलं मी विरोधी पक्षाचा, माझ्या कुठं तुला नोकरी लावण्या एवढ्या गोष्टी असतात, तू आपला या कामापुरता आबांकडे जा. तो म्हणे गेला आबांकडं. आबांकडे गेला, म्हटलं आबा नोकरी लावा, नोकरी लावा. आबा म्हणले किती शिकलाय? तो म्हटला MA झाला. ते म्हणले BA हो आणि मग हो. कोण किती शिकलंय हे बरोबर ते त्यांच्या व्याख्यानातून दाखवतो. आणि त्यावेळेचा तो जो 10,000 लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला मिळायचा, हा मनात शाळेतल्या असल्यापासून भिनला. आणि एक सवय होती, मोठं माणूस दिसलं की काहीतरी कारण करून जवळ जाऊन यायची. ही न्यू इंग्लिश स्कूलनी लावलेली सवय. आमच्या शाळेच्या मैदानावर संमेलन भरणार होते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. आणि शाळेत प्रकटन नावाचा प्रकार असायचा. वर्गात सगळीकडे ध्वनी क्षेपकावर ऐकू यायचा. आम्हाला आनंद झाला की आता सगळे घाऊक साहित्यिक इथं भेटणार आपल्याला, काय चला. पण नंतर लक्षात आलं की पुढं कोणाला जायला मिळणार, जे प्रख्यात साहित्यिक आहेत त्यांना मिळणार, देणगीदार आहेत त्यांना मिळणार, आपल्याला पुढं कसं जाता येईल. तेवढ्याच दुसऱ्या दिवशी प्रकटन झालं. या संमेलनात ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायचं आहे त्यांनी नावं नोंदवायचं. आम्ही पळतच होतो. स्वयंसेवकाला फार लाभ असतात, त्याला कितीही पुढं जातं. हे जे देणगीदार वगैरे तर तिथंच बसतात, त्याला व्यासपीठावर जाऊन येता येतं, तांब्या वाटत ठेवायला. त्या निमित्तानं कितीही पुढं. आणि दुसरा लाभ फार महत्वाचा, समोरचं प्रकरण जर कंटाळवाणं चाललंय वाटलं त्याला निघून जात आहे. मोठे मॅडम उठून जात आहेत बाकीच्या तो लाभ आहे, त्यामुळे आलो त्यामुळे आम्ही अगदी स्वयंसेवक नोंदवतो. आणि तिथं ती सभा किती सह्या घेतल्या. आदल्या दिवशीपासून सगळे जमले. मंगेश पाडगावकरांची सही, वसंत बापटांची सही, मामा वरेरकरांची सही. आणि शाहीर अमर शेख होते, त्यांच्या हातात तेवढी कुऱ्हाड होती. त्यांना म्हणलं सही द्या, बघू का कुऱ्हाड म्हणते. ओके, माझ्या हातात कुऱ्हाड दिली आणि माझ्या त्यांना आणि पेन दिलं. त्यांनी अशी फर्रेबाज सही दिली, अमर शेख. ती जी कुऱ्हाड होती ती त्यांचं पेन होतं. नंतर त्याला जरी असं वर पातळ बितळ केलेलं, वाघाचं कातड्याचं वर त्याला आवरण केलेलं बटन नव्हतं, पण त्याच्या आत गांधीमध्ये पेन होतं. आणि व्यासपीठावर परिसंवाद सुरू झाला. अध्यक्ष महोदय नवीन तथा काकासाहेब गाडगे यांनी प्रास्ताविक केलं.
की आता विषय साहित्यातलं स्लील अश्लील असा हा परिसंवाद आहे, मान्यवर सगळे आलेले आहेत, ते सुरू कर. आणि जो ध्वनिक्षेपक 5 फुटावर होता काकासाहेबांच्या पुढं, तो असा असा 6 फूट 2 इंचावर आला आणि आमच्या यात्रे बोलायला होते आणि सावरली आणि काय बोलणार व्यासपीठावर नाही एकाने अडवलं. श्रीकेत क्षीरसागर ज्येष्ठ समीक्षक ते म्हणाले, कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे माझा पहिला क्रमांक आहे, मी आधी बोलतो. आणि काकासाहेबांनी पाहिलं तर खरंच त्यांचा पहिला क्रमांक होता आणि आत्रे साहेबांचा दुसरा होता. पण आत्रे साहेब तसेच उभे राहिले. ते म्हणले, आपण सगळे सारस्वताचे पुत्र आहोत, असं आपल्यात भांडणं नको, तुम्ही खाली बसा आत्रे साहेब. मग त्यांनी त्यांना खाली बसलो आणि श्रीकेत क्षीरसागरांनी भाषण केलं. तर म्हणजे साहित्यात स्लील अश्लील असं काही नसतंच, ते पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. एक स्त्री स्नानगृहामध्ये स्नान करते तर त्यात काहीच अश्लील नाही, पण हे जर कोणी बाहेरून डोकावून त्याची वर्णन लिहायचा प्रयत्न करेल तर ते अश्लील होईल, असं काहीच ते सांगत. मी 11वीत गेल्यामुळे बऱ्यापैकी कळायला लागलो. त्यांचं भाषण झाल्यावर आत्रेसाहेब बोलायला उभे. डोक्यात राग होताच की आपल्याला ह्याने अडवलंय. पुन्हा पॅन्ट सावरली असे. लोक हो, विषय साहित्यातलं स्लील आणि अश्लील आपण ते नंतर बघूया. आधी या तमाम सभेनं असा ठराव पास करूया, या वयामध्ये श्रीकेत क्षीरसागरांनी असं दुसऱ्याच्या स्नानगृहामध्ये डोकावून पार बसू नये. आणि जे अशा काळात श्रीकेत क्षीरसागर कपाळावर हात मारून म्हणाले, मी कधी असं म्हटलंय काय म्हणून. आता त्यांचं एखादा साहित्यिक आपल्या कर्तृत्वानं पुढे चालला तर ह्या कोणत्या साहित्यिकाला ते भगवत नाही. हा माझा ब्रह्मचारी चित्रपट चालला हे यांना भगवलं नाही. म्हणजे मीनाक्षी तोकडे कपडे घालून पाण्यात उतरली. हा किती वेळा तो सिनेमा बघायला जात होता सांगू का घरच्यांना. आणि मीनाक्षी तोकडे कपडे. माझा श्यामचे चित्रपट नाही दिसला तुम्हाला. हा हे पुण्यातल्या विद्वानांनो, तुम्ही असे लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहा. म्हणजे साताऱ्यात होतं संमेलन, पण त्यात जास्त साहित्यिक तिथले होते म्हणून असं त्याआधी त्याच्यावर मुद्दाम केलं. आणि ती सभा अशी काय गाजली, अशी काय गाजली. उतरल्यावर आम्ही आत्रे साहेबांच्याकडे जातो. मी माझ्या मित्राला म्हणते, बघ आचार्याकडे हात लावतो. म्हणलं का रे. म्हटलं अरे पुढं कधी कुठं बोलवलं तर सांगतायत मी आचार्याकडे हात लावलो. पण ज्याला मोठं व्हायचं तर मोठ्याच्या जवळ जायचं, काही ना काही का. माझी आजी मला सांगायची, तुला गाडगे महाराजांनी आपल्या घराच्या इथून दारात जाताना उचलून घेतल्या. ती एवढं म्हणते त्याचीच मला केवढी प्रेरणा मिळते. कर्मवीर भाऊराव पाटील आमच्या न्यू इंग्लिश स्कूल पासून तर रोज समोरच राहायचे. तिथलं रोज चालत जाताना बघायचं. अनवाडी जायचे, कधी पायात त्यांच्या वाहनात. एवढी मोठी व्यक्ती, त्यांचं कार्यालय राजवाड्याजवळ होतं, जुना राजवाडा, तिथपर्यंत ते चालत जायचे. ते रोज दर्शन व्हायचे आम्हाला. महर्षी दोंडोकेश्वर कर्वे शाळेत आलेले होते स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे. 100 वय होतं त्या. किती माणसं, किती माणसं. आत्रे तर नाना पाटलांनी बोलवलं की दरवेळेला साताऱ्यात यायची, सारखी त्यांची भाषणं आहे. ह्या संधी मिळत गेल्या. आणि कन्याकुमारीला स्वामी विवेकानंद स्मारक उभं करायचं एकनाथजी रानडे यांनी जाहीर केलं. आणि त्याला त्यांनी असं केलं की ते नुसतं ते नाही स्मारक, प्रत्येक भारतीयाचा त्याच्यामध्ये समावेश व्हायला पाहिजे म्हणून प्रत्येकाकडनं 1 रुपया, 1 रुपयाची देणगी उत्पन्न केली. आणि सर्व राज्यांच्या समित्या करून त्या प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्याची केली होती. सातारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्ह्याच्या अध्यक्षा सुमित्रा राजे राणीसाहेब भोसले होते. त्याचे प्रमुख कार्याध्यक्ष शिवाजीराव भोसले होते. आणि मी त्यांना सेक्रेटरी झालो, कार्यवाह. त्यामुळं त्यांचं व्याख्यान ठेवायचं
तेव्हा मला उभं राहायला लागायचं त्यांचा परिचय करून द्यायला किंवा या एकंदर मोहिमेचा भाग सांगायसाठी किंवा आभार तरी मानायचे. तेव्हा मोठ्या लोकांच्या गर्दी पुढे जायचं आणि बोलायची अशी भीतीच गेली. काय तेच बोलायचं. लोकांना काय माहिती हा तेच बोलतोय सगळं. प्रत्येक वेळेला नवीन कॉलेज नवीन काय ठिकाण तिथे आणि मी बघायचो काय यांचं जबरदस्त व्याख्यान होतं. असते उत्कृष्ट व्याख्याता म्हणून काही हाताचा वापर वगैरे या गोष्टी त्या अजिबात ते करायचे नाही. तरी ते सगळं भरून कशात काढायचे तर वाणीमध्ये आवाज आणि ज्ञान द्यायचं हे मी पाहतो. एका महाविद्यालयात त्याचं व्याख्यान होतं आणि मला माझ्या मित्रांनी त्यातल्या सांगितलं की आज जरा इथली मुलं दंगा करणार का त्यांचा वेळ नाही त्यामुळे त्यांना शिवाजीराव भोसले हा विषय याच्यात काही देणं गेलं आज मजा म्हणून दंगा करायचा ठरले. मी सरांना म्हटलं मी असं ऐकतोय दंगा होणार आहे म्हणजे सांगितलं ठीक आहे माझं मी बघतो आणि ते बोलायला वगैरे साहित्य सोनियाच्या खाणीतला मेघ मजूर तुम्हा तांत्रिक आणि यांत्रिक विद्यार्थ्यांच्या पुढे हा शब्दांचा मांत्रिक काय बोलणार. सातारकरांना माझ्याबद्दल असलेला लळा आणि मला असलेला त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा यातून पिकलाय हा प्रेमाचा माला. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या ती मुलं दंगा करायची विसरली. सबंध सभा हे बघत होतो काय जबरदस्त आहे आणि कसं विचार मांडताना मध्येच विनोदाची पेरणी करायची परत विचाराकडे जायचं हे शिक्षण तत्व मिळत गेलं. आणि त्याच्यात अजून एक घटना घडली. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करतो आणि पुण्यातनं निरोप आला इथे बैठक आहे तुम्ही या आणि कोणी बोलवली होती तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि संगीतकार सुधीर फडके या दोघांनी. मी साताऱ्यातून आलो ते म्हणजे गोवावीर मोहन रानडे अटकेत आहेत पोर्तुगालमध्ये. स्वातंत्र्य मिळालं सगळं झालं पण ते अजून अटकेत आहे. पोर्तुगालचे आणि भारताचे राजनैतिक संबंधच नव्हते त्यामुळे बोलता येत नव्हतं अशी स्थिती. तर म्हणजे आपण असं वातावरण निर्माण करायचं की भारत सरकारने सगळे प्रयत्न करून त्यांना सोडवलंच पाहिजे. हे आम्हाला सांगितल्यावर आम्ही काय करायचं रोज सायकल घ्यायची आणि एका खेड्यात जायचं आणि तिथं ग्रामपंचायतीच्या तिथं जाऊन लोकांना गोळा करायचा आणि बोलायचं अरे काय झोपलाय का आपले मोहन रानडे तिथं अटकेत आहे. आता त्या खेड्यात जाऊन ग्रामपंचायतीने सांगून पोर्तुगालवर काय परिणाम होणार होता आम्हाला काय माहिती. पण माझं वक्तृत्व सुधारलं. ऐन वेळेला कसं बोलायचं लोकांना गोळा कसं करायचं काही नसेल तरी कसं सुरू करायचं काय करायचं. दोघं जण आहेत तरी उगीच काहीतरी सभा चालली दाखवायचं इतर बोलायचं आणि जमल्यावर मग महत्त्वाचं बोलायचं. हे सगळं ज्ञान त्यातनं मिळालं आणि पेढी सगळी पिंजून काढली. आश्चर्य म्हणजे खरंच महिन्यात दीड महिन्यात ते सुटले. उगीच आम्हाला वाटायला लागलं आपल्या ह्याच्यातून झालं बरं काही काम. आणि ते मुंबईतनं आता गोव्याला त्यांच्या भूमीत जाणार होते. आम्ही त्यांना निरोप पाठवला की सातारला तुम्ही सत्कार स्वीकारायला यावं असे हो म्हणाले. आणि सकाळी 11:30 त्यावेळेला कडक ऊन होतं तरी गांधी मैदान 10,000 लोकांनी भरलेलं होतं. आणि त्या तिथं परत आम्ही त्यांचं सगळं सन्मान करून भाषण करून त्यांचं भाषण ऐकलं. हा जो भाग झाला म्हणजे कुठला तरी एक विषय मिळून त्याच्यात आपल्याला तयारी करत गेल्यावर मी वक्ता झालो. तुम्हाला तर काय आता शाळेतच नोकरी मिळाली आणखीन काय पाहिजे. माझी इच्छा होती मी जरी वक्ता झालो होतो बँकेत लागलो अधिकारी झालो क्लर्कपासून सगळ्या मोठ्या मोठ्या पोस्टवर जात आहे मॅनेजर मोठ्या ब्रँचचं झालो तरी मला एक वाटायचं की आपल्याला काय येत नाही. आपल्याला इंग्रजीत व्याख्यान देता येईल म्हणजे इंग्रजी येतं बोलता येतं पण व्याख्यान द्यायला म्हटलं की अजून धाडस होत नाही. म्हणून एक परिपत्रक निघालेलं होतं की ज्यांना बँकेच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करायचं त्यांनी अर्ज करावा. मी केला. त्याला मॅनेजरला फार भाव असायचा. माझा मित्र म्हणला तो काही भिकीचे डोळे लागले मॅनेजरशिप सोडून तू शिकवायला जातोस कशाला असं. मी म्हटलं मला इंग्रजीत पुढं जाऊन बोलायचं आहे. आणि त्याने मी तिथं गेल्यावर जो मुलाखत घेणारे होते त्यांच्या पुढं माझा जो बायोडेटा ठेवलेला होता माहितीचा तिथं म्हणजे एक वाक्य अजून लिहा शिकवायची खूप 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 आवड आहे एवढं लिहा. ते म्हणजे असं बायोडेटा नाही लिहा म्हणलं त्यांनी लिहिलं
आत गेल्यावर त्यांनी त्याच वाक्यावर सुरू केलं, असं का केलंय? तो म्हणलं माझी इच्छाच आहे. ते म्हणले मग तुम्हाला दिल्ली किंवा नागपूरला पोस्टिंग मिळेल. म्हणलं चालेल, दिल्लीच आहे. आणि मला नागपूरला मिळालं. पण मी नागपूरचं आमचं ट्रेनिंग सेंटर इतकं चांगलं केलं वक्तृत्वात नाही, इंग्रजीतनं सुद्धा की लोक वाट बघायचे मला केव्हा बोलत आहेत, मला केव्हा बोलत आहेत असं. आणि कुठली व्याख्यानं जी बाकीची ऐकायला मिळते ती मी जात होतो तुला कशात नाही मिळालं. अटल बिहारी वाजपेयींचं मी व्याख्यान ऐकलेलं गोव्यामध्ये अगदी जवळ, फार भाग्य आमचं मिळालं. आणि वाजपेयी कुठं कसे बोलतात याचा आम्ही सतत सांगत जायचो, सगळ्यांना सांगत जायचो. लोकसभेमध्ये इंदिरा गांधी भाषण करतात आणि अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षाचे नेते. इंदिरा गांधी भाषण करताना म्हणजे अटल जी आप क्यों बड़ाई मारते हैं, आपके व्याख्यान को सहस्त्रावधि लोग आते हैं, मेरे व्याख्यान को भी लक्षावधि लोग आते हैं. ते जाण्यावर वाजपेयी उभे राहिले बोलते, देश की महान पंतप्रधान इंदिरा जी आपको प्रणाम है, आप कहते हैं वो सच है, आपके व्याख्यान को लक्षावधि लोग आते हैं, मेरे व्याख्यान को भी लक्षावधि. फर्क इतना ही है, आपको देखने आते हैं, मुझे सुनने आते हैं. असं वक्तृत्वामध्ये बाकी जास्त हे करत नव्हते. आता काय झालंय, आता जर असं बोलले तर म्हणतील महिलेचा अपमान, म्हणजे म्हणून कोण विनोदच करेल. लोकसभेत विनोद गेलेलाच आहे, कुठे विनोद राहिले नाही. तो करण्याची ती मनही निर्मळ नाहीत असं वाटत. पण हे तारकेश्वरी सिन्हा म्हणून त्याला संघटना काँग्रेस फुटल्यावर वेगळ्या झाले, ते अतिशय देखणी वेळ आणि उत्साही वक्तृत्व तर अप्रतिम. शेरशायऱ्या वगैरे जोरदार आहे करायचं. पाटील तुम्हाला जमलं तर त्याच्या ऐका कधी म्हणजे शेरशायऱ्या भर पडेल. शेरशायऱ्या वगैरे करायचं. आणि महिला विधेयक मांडलं जात होतं लोकसभेमध्ये. महिला विधेयक मांडतायत त्याच्यावर वाजपेयी बोलायला उभे राहिले. त्यावेळेला तारकेश्वरी सिन्हा म्हणाल्या, आप क्यों बोल रहे हैं, आपको महिलाओं के प्रश्न कैसे मालूम हो सका, आपने कभी शादी ही नहीं की. तर लगेच वाजपेयी म्हणले, आपने कभी पूछा ही नहीं तो मैं क्या काय त्यावेळेचं ते वातावरण झालं. त्याने हसून दाद दिली असं सगळं आहे. जे सर्व भागात हे विनोद आपल्यापर्यंत येत होते आणि मिळत होते. काही गंभीर असतील तरी सभा फार माझ्या स्मरणी आहे. भाऊसाहेब खांडेकर, वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांच्या सत्काराची सभा हसबाग मैदानावर केली कोल्हापूरच्या, जिथे हजारो लोक एकावर बसतात असं ते मैदान. तिथं एखाद्या साहित्यिकाचा सत्कार हे कधीच कोणी कल्पनाच केली नव्हती, पण ते होतं. आणि सत्काराला आले ते यशवंतराव चव्हाण आले आणि खांडेकर त्यांच्यावर पोवाडा पिराजीराव सरनाईकांनी म्हटला. त्यानंतर रणजित देसाईंचं भाषण झालं. यशवंतराव चव्हाण भाषणात म्हणाले, म्हणजे मी यांचं साहित्याचा चाहता आहेच पहिल्यापासून. त्यांच्या ययातीला जे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हणतात ते मला मान्य नाही. 2 ध्रुव या त्यांच्या कादंबरीला तो पुरस्कार आहे. पण काय झालं, परीक्षकांनी ज्ञानपीठ पुरस्कार एका पारड्यात ठेवला आणि 2 ध्रुव एका ठेवले. ते समान झालं. तो वजन थोडं खाली जायला पाहिजे म्हणून ययाती टाकलं आणि ते ययातीला मिळालं. आणि त्यांनी 2 ध्रुव कसं मोठं आहे हे त्या दिवशी व्याख्यानात इतकं चांगलं सांगितलं. मी चाट पडलो की एक राजकारणी साहित्यावर किती चांगलं बोलू शकतात हे मी त्या दिवशी अनुभवलं. त्यानंतर मग वि स खांडेकरांचे भाषण झालं. ते म्हणाले, मी शिरोड्याला सगळ्यांना पोवाडे वगैरे शिकवले, पण मी पोवाड्याचा विषय होईन असं कधी वाटलं नव्हतं. आज पोवाडा ऐकतो म्हटलं. आणि खांडेकर बघा, मी काहीतरी निमित्त बँकेत आहे ना तर त्यांची ठेव मिळावी म्हणून त्यांच्या घरी जायचं. आपल्याला काय मोठ्या माणसाच्या घरी जाणं. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यांना, त्याची मी ठेव मिळवली. 4 वेळा घरी जाऊन आमच्या बँकेमध्ये त्यातली ती स्टेट बँकेत गेलेलो होता चेक, पण त्यातले 50,000 रुपये त्यांनी मला शेवटी इतक्या वेळा हा येतोय तर दिव्या म्हणून दिले. आणि मग मी पुढं मला एकदा व्याख्यानाला बोलवलं होतं त्या आळे फाट्याला. त्याला
अशोक जैन महाराष्ट्र टाइमचे संपादक माझ्याबरोबर होते. त्यांना जाताना गाडीत मी हा किस्सा सांगितला की कशी मी ठेवून मिळवली खांडेकरांच्या. तेव्हा तेव्हा याला चांगली व्हॅल्यू आहे, न्यूज व्हॅल्यू. मला हे लिहून द्या सगळं, तुम्ही कसं केला, काय काय केलं, चांगलं. आणि मग मी फोटो वगैरे त्यांच्या घरचे अजून त्यांच्या इथल्या कन्येकडनं मिळवले आणि ते केलं. महाराष्ट्र टाइम्समध्ये अर्धा पान माझा तो लेख आला, 50,000ची ठेव. आणि त्या काळात महाराष्ट्र टाइम्सची ज्यावेळेला मी लेख दिला त्यावेळेला जाहिरातीची किंमत त्या अर्ध्या भागाची 75,000 रुपये होती. ती मोफत मिळवली बँकेला, कारण लेख दिलेला होतो. म्हणजे बघा किती गमती करता येतात आपल्याला. फक्त मोठ्यांच्याकडे जायचं, त्यांचं ऐकायचं, केल्यानं केला. आणि कुठलंही व्याख्यान आहे त्याची तयारी करायची आणि नाही म्हणायचं, आली की संधी. मी तुम्हाला का सांगतोय, तुम्हाला अनायसही संधी मिळाली की विद्यार्थ्यांच्या पुढे तुम्हाला बोलायला, ते ऑनलाईन असो ऑफलाईन असो. आत्ताच तुम्ही बाहेरच्या संधी पटवा. तुम्ही म्हणता हेच की जमता जमता मारामार, पाठी उठायला लागतंय, घरचे डबे करायला लागतात, कसं कसं इथं पोचतं आणि बाहेरचं कुठले घेत आहे. बिझी मॅन ओनली कॅन फाइंड टाइम. व्यस्त माणूसच तेवढा वेळ काढू शकतो, त्याला मिळतो. काय नाही त्या फटीतलं करायचं. मी तर रिजनल मॅनेजर झालो, झोनल मॅनेजर, ती आमच्या ग्रामीण बँकेचा संचालक, सगळं झालं. आणि ती टाईट असायची तरी आमंत्रण आहे ते त्या फटीत जाऊन पूर्ण करायचं, करून देतो. आणि आमच्या विषयावर मला येत नाही म्हणायचं, त्याची तयारी करायची, त्याची तयारी. एकदा खांडेकर यांना रणजित देसाईंना मी व्याख्यानाला आणायला गेलो होतो, त्यांच्या वाड्यात गेलो. रणजित देसाईंचा वाडा म्हणजे ते तिथले गावचे मालकच पोवाडचे, तिथं बसलेलं. त्याने आल्यावर म्हणजे चहा वगैरे झाला म्हणले, तुमच्या घरात सगळं तुम्ही सांगून ठेवलं. मग म्हणले हे जे चित्र आहे ज्ञानेश्वरी इथं बसून मी लिहितो म्हणते, मी प्रेरणा नव्हती. खाली बसून कंटाळा तर या वर दाखवतो. आणि तिथे उंटाच्या तोंडाची अशी लाकडी खुर्ची होती, इथं बसून काय लिहितो. आणि मग आम्ही निघाल्यावर बेळगावमध्ये आल्यावर आधी ते म्हणाले की माझ्या मित्राला घेऊया बघा, राम मराठे तिथल्या मराठे म्हणून होते, त्यांना बरोबर. आणि मग कोल्हापूरला आता व्याख्यानाच्या ठिकाणी त्यांना घेऊन जायच्या आधी ते म्हणले मला आधी भाऊंचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांना भेटायचं आहे. आणि मग करतो. भाऊ म्हणजे भाऊसाहेब खांडेकर. मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे मी येतो. नाही नाही तुम्ही यायचं नाही, आधी गाडीत बसून राहा, त्यांना आवडणार नाही. मी म्हटलं मी काही बोलत नाही, मग लांब बसायचं. बरं म्हटलं, त्यामुळे हे काय बोलताय, त्याची उत्सुकता जी मला होती ती मिळाली. तेवढ्याने माझ्या स्वामीला पुरस्कार मिळाला. त्या तो मिळाल्यापासून म्हणजे व्याख्यानाची फार आमंत्रण आहे साधी. आणि मुंबईत एक व्याख्यानाचं आमंत्रण आलंय, त्याचा विषय आहे साहित्य आणि अध्यात्म. तोडले हे मला काही येत नाही, त्यामुळे मी त्यांना कळवणार आहे की मी काही येणार नाही. पण म्हटलं आज आपण भाऊंच्याकडे जातो, त्यांना विचारूया आणि मग निर्णय सांगूया. त्याला भाऊसाहेब खांडेकर काय म्हणते नीट ऐका. तर ते वक्त्याला आमंत्रण येतं ते त्याला ज्ञान आहे म्हणून नव्हे, तो त्या विषयावर बोलू शकेल अशी त्याच्यात शक्ती आहे म्हणून त्याला आमंत्रण येते. तुझ्यामध्ये ती क्षमता आहे म्हणून तुला ते आमंत्रण आलेलं आहे. तू तयारी कर आणि जा. आणि दुसरं लक्षात ठेव, स्त्रियांना जशी ठराविक काळातच मुलं होतात तशी वक्त्याला ठराविक वयापर्यंतच आमंत्रण येतात, आता नाही म्हणू नको असं सांगितलं. बघा मी आत घुसल्यामुळं मला हे वाक्य त्यांची ऐकायला मिळालं, नाही तर वायाच गेली असतील. किती मजा आहे अशी सगळी. आणि मोठी माणसं रणजित देसाई जेव्हा तर मी म्हटलं तिथनं आम्ही निघालो गाडीनं आणि बेळगावला मित्राकडे आल्यावर ते मला म्हटले आता ओळख करून देतो, हा मराठी माझा मित्र. माझ्या स्वामीला पुरस्कार मिळाल्यावर म्हणजे मला अस्वस्थता आली, आनंद व्हायचा. त्यावेळी मी ठरवलं आपण खांडेकरांना भेटायला जाऊया भाऊंना. म्हणून प्रथम आलो होतो याच्या घरी आलो मित्रांना आणि त्याला घेऊन आलो. यानं माझं पहिलं अभिनंदन केलं स्वामीबद्दल. आणि कसं अभिनंदन केलं तर म्हणजे घरचं तुम्ही आठवा, कुठं बसून लिहितो ज्ञानेश्वर, त्यांना अभिनंदन कसं केलं म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वधवून घेतले असतील का नाही अशी मला नेहमी शंका आहे. पण तुला हा पुरस्कार मिळाला आणि माझी शंका पेटली.
पण रणजित देसाई मला म्हणले, मला अनेक पुरस्कार मिळाले, पण ज्ञानेश्वरांची प्रत्यक्ष संबंध सांगणारा त्यांचा रेडा हा पुरस्कार हा माझा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे असं ते म्हणले. काय म्हणजे म्हणून आता तुम्हाला जर वक्ता व्हायचं असेल तर सांगतो काय करायचं. एक वही टाका, वही टाका. त्या वहीचं मी नाव ठेवलेलं आहे बेदाण्याची वही. बेदाण्याची का बेदाण्याची वही नाव ठेवलं? वेगवेगळी जी उदाहरणं आपल्याला आवडतात किंवा मी ऐकलं यातलं एखादं आवडतं तर आज त्या वहीत तेवढं लिहून ठेवायचं. सविस्तर लिहायचं नाही, 1 किंवा 2 वळीत बसेल इतकंच ठेवायचं आणि ते लक्षात राहावं म्हणून याच आठवड्यात दुसरे कोणाला तरी सांगायचं, म्हणजे ते आपलं पक्क झालं. मग त्या 2 वळीतले आठवतात सगळं बाकीचं. बेदाण्याची वही टाकायची, वही टाकायची. हे का नाव दिलंय? पूर्वी दिवाळीतच फक्त चांगले पदार्थ खायला मिळायचे, वर्षभर साधं, त्यामुळे ते दिवाळीचे पदार्थ आवडायचे, त्याच वेळेला मिळायचे. आता फ्रीजमध्ये सगळे कायमचीच दिवाळी आहे असं काहीच त्याचं महत्त्व नाही. आणि ते फराळ जी आई करायची त्याचा एक क्रम ठरलेला असायचा. पहिल्यांदा तो बाचक्या पोळ्याचा चिवडा, कडबोळ्या, म्हणजे खा मेल्यानं किती कॅटेगरीचे पदार्थ आधी करायचे. आणि मग शेवटी दिवाळी अगदी आता उद्या आली की त्या वेळेला तो बेसनाचा लाडवाने चिरून ठेवायची. त्या बेसनाच्या लाडवाला असा वरून तो बेदाणा लावलेला आणि तो वाटीत मिळाल्यावर आम्ही आधी बेदाणा खायचो आणि तो पुरवून लाडू खायचो. हा घरीतला मिळाला हा जो बेदाणा आहे हाच फार महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्या व्याख्यानामध्ये विचाराचं बेसन पाहिजे आणि उदाहरणाचा बेदाणा हवा तर व्याख्यान ऐकता हे लक्षात ठेवा. पण नुसतीच उदाहरणं सांगत सुटलात आणि विचारच नसेल तरी ते लोकांना आवडत नाही. तो करमणुकीचा कार्यक्रम होईल आणि बेदाण्याचा लाडू होऊ शकत नाही. बेसनच त्याला धरू शकतो हे लक्षात घ्या. पण विचार नव्हता, विचार उदाहरण, उदाहरण विचार, विचार उदाहरण, असं जवळपास ते आणत तुमचं व्याख्यान वाचा. ही तयारी व्हायसाठी ती वही करते. माझ्या या बेदाण्याच्या वहीत 2,500-3 हजार तरी उदाहरण आहे. आणि असं बोलायला लागल्यावर ते म्हणतात अरे मला वापर मी म्हणतो अरे 1 तासात तुला पुढं ते आता एक तेवढंच वाचलं. अशी ती वही ठेवायची. ज्या आठवड्यात आपल्याला त्या वहीत काहीच लिहिता आलं नाही त्यावेळेला म्हणायचं मी माणूस म्हणून जगलो का? वायाच गेला की आठवडा, एकही मला मिळालं इथं नाही. वर्तमानपत्रात, वाचनात, कोणाचं आत्मचरित्र वाचलं तर, रेडिओवर काही ऐकलं तर, टी व्हीवर काही बघितलं तर, कुठं तरी काहीतरी चांगलं घडलेलं मिळेल ते तिथं लिहायचं. हे लिहा तुम्ही इतक्या मोठे वक्ते होणार आहे. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला सगळीकडनं मागणी आल्यावर तारखा द्यायला लागतात. आम्हाला हे जे महत्त्व आहे, कारण तुमचा पाय भरलेलाच आहे. फक्त मी काही माझे अनुभव तुमच्या याच्यात सांगतोय म्हणून हा बेदाण्याची वही. आणि मग काय करायचं, जिथलं आमंत्रण आहे त्याच्यासाठी असा एक कागद घ्यायचा, त्या कागदाला मध्ये घडी घालायची आणि इकडं ज्यांनी बोलवलं आहे त्यांचं नाव वगैरे व्यवस्थित लिहून घ्यायचं. कोरके मॅडम असतील त्यांचं ते व्यवस्थित इथं घ्यायचं. नाही तर काय होतं, आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे काय नाव आणि उदाहरण विचार, उदाहरण कोण लोक आहेत, किती वेळ दिलेला आहे असं बघून ते मांडलं. अर्धाच कागद का तर एवढ्या याच्यात इकडे एक आणि हे असे 2 मध्ये तुमचं तासाभराचं व्याख्यान सहज बसतं. वेगळा असं करून मग काय करायचं, घरी असं बघायचं ही सुरुवात बरोबर आहे. साधारण सकाळच्या वेळी हे बघायचं, म्हणजे काय त्याला आपली तल्लक बुद्धी असते. रात्रीत बघायचं, नीट कळतं अरे हे उदाहरण असं पाहिजे असं किंवा अमुक एक बघायचं. आणि मग हा कागद या घरातल्या कोणालाही म्हणायचं नाही की मला आता व्याख्यानाला जायचं, जरा पुढं बसा माझी रंगीत तालीम घ्यायची. हल्ली कोणी ऐकत नाही, कशाला अपमान करून घेत आहे. आत्ताची पिढी तुमचं ऐकायला तयार नाही, त्यांच्या पुढं असं म्हणायचं नाही. आपणच बघायचं हा इतका वेळेस कळत ठीक आहे आणि सुरुवात काय, मध्ये काय, शेवट काय, पुन्हा एकदा बघायचं. म्हणजे अगदीच कागद नसला तरी एवढं तरी पोहोचायचं.
आणि मग त्या कागदावर जिथं जायचंय तिथल्या वातावरणाला साजेल असं पोशाख करायचा. थंडी असेल तर कोट ठीक आहे, तिथं उन्हाळ्यामध्ये जायचं तर कोट वगैरे घालून घामाघूम व्हायचं. उन्हाळ्यात ते लग्नात तो वरात निघते त्यावेळेला नवरदेवाला इतकं सगळं गरम होतंय, त्याच्यात ते सूट आणि वर पेटा बांधून घोड्यावर बसवतात आणि त्याचे हाल अजून करायचे. एक मुलगी मिळणार म्हणून अजून हाल करायला, पुढं एक मुलगा मागे अशी एकदम मुलं असतात. त्याच्या काही जण उत्साह त्या घोड्याला वर खाली फटाके लावतात, हाल 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 करून असं काही स्वतःच होऊ द्यायचं नाही. आपल्याला जे योग्य वाटतं ते चांगले कपडे केलेले खायचं आपल्याला एकदा अशा आपणच आहे छान. आता मी प्रसन्न आहे, पुढच्या मी प्रसन्न करायला चालू आहे असं म्हणा. तो कागद आहे हा जो त्याला घडी घालून तो खिशात ठेवताना तीनदा म्हणायचं ठेवला ठेवला ठेवला. तीनदा का म्हणायचं? आता तो नक्की तिथं आहे, त्याला कागद पडणे इतकं काही भोग नाही, नक्की तिथं राहणार. आणि मग संस्थेमध्ये ते यायचं जिथं बोलवलंय तिथले प्रमुख शाला प्रमुख असतात, त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही जास्त नाही विचारत किती मुलं असणार आहे, तो आत्मविश्वास गमावणारे काही करायचं नाही. आपण 1000 व्याख्यानं दिली तशावर बाबत त्यांच्या पुढे बसायचं. संस्थेबद्दल जरा माहिती वगैरे ठीक आहे असं, पण असलं आत्मविश्वास आणि तिथं आधी जाऊन बघून काही नाही काय ते म्हटले चला की चाल. ते म्हटले मध्ये बसा. मी इकडे बरं आहे, तुम्ही तिथं मी इकडे बरं आहे. आज तुम्हाला बोलवायची चूक त्यांनी केली, आपल्याला काय मध्ये म्हटलं की मध्ये म्हटलं की मध्ये बसल्यावर काय करायचं? बसताना बघा कुठे इंटरव्ह्यूला गेला, व्याख्यानाच्या इथं आधी एक पाऊल आहे ते जरा पुढे घ्यायचं, दुसरं उजवं. दोन्ही समान ठेवून बसलं की घाबरलाय. आणि हात असतील तर त्याच्यावर हात ठेवायचे. पुढं इंटरव्ह्यूला जरी कधी गेला तरी हे लक्षात ठेवा, समोरच्या टेबलाला वगैरे हात काय लावायचे. बॉडी लँग्वेज ही व्याख्यानाच्या आधीची फार महत्वाची. लोक म्हणतात अरे जबरदस्त आहे आणि तिथल्या अनावश्यक इथं हात दूध लावायचा. अमरावतीला मला एकदा व्याख्यानात मी गेलो होतो आणि प्रमुख पाहुणे तिथल्या खासदार बाई होते. त्यांना जे हार बीर घातले होते ना त्यातली ते कलाभूतच ओढत होते. कलाभूत ओढून 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 मला वाटलं आता ते कलाभूत संपल्यावर ते फुलंच तोडायला काय म्हटलं या खासदारात आपण तरी कसं वक्ता नावाच्या प्राण्याला किती मोठी आपण काय करतो हेच कळत नाही. ते कळतच एकदा तर पूर्वी बघा हे विणलेले टेबल क्लॉथ कौतुकाने द्यायचे. ते एका वक्त्याच्या ते असं पोटाला ते धागा हळूहळू ओढत तेव्हापासून बघा हे तिथं बसल्यावर टाचणीचं क्वेश्चन होतं तर त्या ह्याच्यातच एक सारखं टाचणी काढायचं किती टोचण्यात येते काढायचे. हा प्रकार वक्ता नावाचा प्राणी एखाद्या सवलतीसारखं पायातला तो काढायचा वाहन काढायचा आणि एक चप्पल काढायचं. ते एकदा त्याच्या पायाने इतकी जोरात पुढे गेली की स्वयंसेवकांनी पुढे येऊन
गुच्छ देतात तसे म्हणून मी वक्तृत्व शिकणारे विद्यार्थी असतात त्यांना मी सांगतो, नवीन नवीन असताना तुम्ही बूट घालून जाता आणि लेस असलेले घट्ट सुटता काम नाही, किती पाय लागला तरी सुटला काय तिथं बसतानाच हे सगळं मानलं आणि विनाकारण आपापसात बोलायचं नाही असं. काही जणांना व्यासपीठ हा चांगला इतके तयारी करून आलेलं प्रास्ताविक करणार आणि ते आपापसातच बोलतात. पूर्वी चित्र होतं बघा, गांधी नेहरू यांनी तयारी केली, हा काय पडतोच आहे का काय ऐकव का नाही. म्हणून आपण वक्ता असताना हे जर बोलतायत असं लक्षात आलं तेव्हा बोलू नये. म्हणून काय करायचं, पहिला शब्द आहे तो फार जबरदस्त जोरात बोला. व्यासपीठावरील सन्माननीय महोदय म्हणजे ते आपण बोलून आणि उपस्थित बंधू पडले कसे थांबले. कागद चाललेला घेऊन तिथे येऊन बसलेला आहे. का मी सांगितलं 3 वेळा खिशात ठेवायचं, म्हणायचं ठेवला. तिथला जो वक्ता आहे तो काय करत असतो, इथं खिशात कागद ठेवलेला आहे त्याची ओळख करून देत असतो. हे आज महान व्यक्तिमत्व आपल्याकडे आणि यांचा अनुभव पाहता तो सारखा कागद आहे ना कागद आहे. अरे 3दा तू म्हटलायस आता तिथं हात लावायचा नाही, तिथं तो निघणार आणि तो असा रिझर्व खिसा ठेवायचा, त्याच्यात दुसरं काही ठेवायचं नाही, मध्ये आधी पडणार. तो कागद म्हणजे कागद जो आपल्या जीवनाचा सगळा आधार आहे ठेवलेला आहे. पण ते असं जो तुम्हाला आता पुढचा वक्ता कोणा ओळखायचा तर जो हात लावतो तो जवळ आली आणि मग त्याने म्हटलं आता हे आपल्याला मार्गदर्शन करते. एक ठराविक वेगामध्ये अतिशय जोरात यायचं नाही की वायरमध्ये पाय अडकून पडायचं आणि हसायचं. अगदी सावकाश यायचं नाही की आता मला फासावून येतं त्या बेसावर क्षणी मी हो म्हणून नॉर्मल यायचं. आल्यावर हा माईक आहे त्याच्यात ओंकार मारायची नाही. आतापर्यंत चालू होता, तुझ्याच वेळेला काय ते आधीच वेळ होत, त्याचा आवाज गेले त्याच्या वेळेला काय नाही व्यवस्थित आहे तरी वाटतं ना हा चालू आहे का दिवसा. त्याच्यासाठी काय करतात, नमस्कार त्याला कानाला करता चालू नसेल तर आपण स्थिर राहायचं. ज्याला त्यातलं कळतं तो येऊन बरोबर करतो. आपल्याला त्यातलं खूप येते म्हणून तिकडं जायचं काय ज्याला जास्त खिशातला तो कागद आता निघणारच आहे. हा निघाला की व्यवस्थित मग सांगितलं व्यासपीठावरील सन्मान्य आणि उपस्थित बंधू लोक फार उत्सुक असतात. हा दिसतोय का पण आवाज कसा, आवाज पहिलं वाक्य ऐकतात तर फार उत्सुक. पहिलं वाक्य कणकणीत जाऊन आश्वासन हा आणि लोकांना गोष्ट फार आवडते. म्हणून तुम्ही पहिल्या 1 मिनिटाच्या एकदा काय झालं असं म्हटलं. एकदा काय झालं सांगा. आणि जर तुम्ही जर असं म्हटलं असतं आज मला बोलवलं याचा मला खूप आनंद होत आहे, आपल्या नामवंत संस्थेमध्ये मला यायला असे लोक पुस्तका बघा आम्हाला याच्यात काय. एकदा काय मी काय सुरू केलं, एकदा काय झालं मी सातारचा आणि क्रांतिसेन नाना पाटील हा कुठले उदाहरण आलं तो वेदाना पुढे आला पाहिजे. वेदाना विचार, वेदाना विचार, उदाहरण विचार, उदाहरण अशी गाडी पुढे गेली लोकांना ते करायचं. दुसरी गोष्ट सर्वांकडे पाहायचं.
नवीन माणूस असतो तो काय करतो, खालीच सगळं बोलतो आणि समोर बघायची वेळ आली तर समोर लोकांकडून बघितल्यावर भीती वाटतो. सगळे माझ्या एकाच वेळेला दोन डोळ्यांनी एकट्याला मला बघणार म्हणजे सगळीकडं क्रिकेटची मॅच असते, त्याचं शूटिंग घेतात ते कसं, तो बॉलर फास्ट बॉलिंग करत आलेला आहे, वेगात गोलंदाज आला आहे, त्यांनी तो बॉल टाकलाय आणि त्या बॅट्समन अशी सिक्सर मारली, तो हवेतनं बॉल गेलाय आणि ती गॅलरीमध्ये गॉगल घातलेली मुलगी कधीच आईस्क्रीम खाता खाता दिसते. इथपर्यंत सगळं तो टिकतो. आपल्याला भारीतला कॅमेरा मिळालेला आहे वाट्याला, त्यानं इकडे एकदा इकडे एकदा इकडे एकदा असं सगळं. मग त्या सगळ्यांना वाटतं हा मलाही सांगतोय, इथेही सांगतोय वाटतं, त्यांनाही मागच्याला वाटतं मलाही सांगतो, काही वेळेला इकडे. पण सगळंच इकडे बघून बोलायचं. राजकीय सभा असतात, विशेषतः निवडणुकीच्या आधी त्याला तिकीट मिळायचं असतं, तर तो सगळीकडेच म्हणतो आजच्या सभेचे या ठिकाणी जे अण्णासाहेब आले, या ठिकाणी दादासाहेब आलेले, त्या ठिकाणी अरे बिलकुल पाहिजे ते नंतर तिकीट मिळालं आधी यांच्याकडे बघायचं. पण मध्ये इकडं मध्ये इकडं असा तो कॅमेरा सगळीकडे आपला आणि आवाजात चढ उतार आणायचे, एका लयीमध्ये बोलायचं नाही. एकदा गुरुजींनी प्रश्न विचारला मुलांनो, श्रेष्ठ कोण? गुरु काही? सगळा वर्ग शांत. अरे प्रश्न कळला का नाही? मुलांनो श्रेष्ठ कोण? गुरु काही? वर्ग शांत. का शांत होता? सगळ्यांच्या मनात उत्तर काय होतं? आई. प्रश्न कोण विचारते? गुरु. कशाला मार खा? सगळे सांगतो, पण गुरुजी काही पुढे जायला तयार नाही. अरे मला श्रेष्ठ कोण? गुरु काही? शेवटी एक मुलगा म्हणला आता मार्ग काढतो, सांगतो काय बा म्हणला गुरु श्रेष्ठ. अरे वा वा बरोबर, ये बात पुढे साऱ्या वर्गाला समजावून सांग गुरु श्रेष्ठ. ये तो मुलगा पुढे आला आणि म्हणाला आई अंगाई गीत गाऊन आपल्या एकाच बाळाला झोपवते. आणि गुरुजी आपल्या एक सूर्य आवाजात संपूर्ण वर्गाला ऐकतात. म्हणून काय एक सूर्य आवाजात बोलायचं. कधी वरचा कधी वरचा खालचा त्या काय आपण गायक आहे मुद्दाम करायला ते कसे काढायचे? प्रश्न विचार. मी आत्ता काय केलं हे उदाहरण सांगताना याच तुम्ही विचार करा. मी असं नाही बोलतो की एकदा गुरुजी वर्गात प्रश्न विचारत होते आणि श्रेष्ठतेबद्दल बोलत होते की गुरु श्रेष्ठ काय श्रेष्ठ असं चालू आहे. पुस्तक आहे. मी काय केलं? मुलांनो श्रेष्ठ को गुरु आई. म्हणजे काहींना प्रश्न पडला की आता आपल्यालाच विचारतात इथपर्यंत. हा जो नाटकाचा फॉर्म आहे, संवादाचा त्याला दिलेला आकार आहे, हा महत्वाचा आहे. तो त्याच्यात आणला. कधी कधी कवितेच्या ओळी म्हणायच्या. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्या बोटीतनं चाललेले आणि किनाऱ्यावर दिसत नाही. एवढी शिक्षा भोगायची त्यावेळेला सुद्धा या माणसाला जर कवित्व सुचत आहे म्हणजे थोडं मन मोठा. सुनील नभये सुंदर नभये नभये आकलचे हा. सुनील सागर सुंदर सागर सागर आकलचे हा. नुमजे लागे कुठे नभ कुठे जलसीमा होते. नभात जल हे जलात नभ हे संगमुनी जाणे. असे ते म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा मन कसं स्थिर ठेवून आनंद घेतला पाहिजे हे ते सांगतात. हे सांगायला हे उदाहरण म्हणजे एक काव्य. शिक्षकांनी मुलांना घडवावं राबवायचं का नाही राबवायचं ते कसं दोन्ही. तर त्याला गदी मांडून करायचं काव्याचं. वरून मारी धप्पा धप्पा आतून आधाराला हात. वरून मारी धप्पा धप्पा आतून आधाराला हात. कुंभार सारिका करून
म्हणून नाही या जगात. कुंभार मारतो ते घडवायसाठी असतं. हे एखादं काव्यामध्ये सांगितलं की लोक परत झोपून जाणारे जागे. हे कौशल्य, हे सगळे वेदाणे ठराविक अंतरावर प्रेरायचे, सारखे वेदाणे नाही, मध्ये विचार सांग असं व्याख्यान त्यातलं पुढे. आणखी एक होत असतं, आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगा की माझ्या बोलण्यात एकच शब्द वरच्यावर कुठला येतो, आपल्या लक्षात येतो. खास मित्र आहे तो आपल्याला सांगू शकतो आणि तो पुन्हा येणार नाही बघ. आता काय झालं, काही वर्षापूर्वी एका राजकीय नेत्याने या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणायची सुरुवात केली. ते लोकांना वाटलं, हे म्हटलं की आपण मोठा नेता होतो, त्याचा अर्थ या ठिकाणी आणि त्या ठिकाणी ही लागवड त्या पक्षातनं भारतीय जनता पार्टी पक्षापर्यंत आली. त्यांचं ऐकत नाही ते सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी. पूर्वी आणीबाणीवाला म्हणून हेटाळणी करायचे, एखाद्याच्या बोलण्यात न चैतन्य आणि न चैतन्य. आणीबाणीवाला आला बरं का, जोरात नाही पण कुजबुजच बोलायचं. आता काय म्हणतात, या ठिकाणी मला आला ना, या ठिकाणी. म्हणजे याच्यात वैचारिक काहीच नाही, सारखे या ठिकाणी त्या ठिकाणी बोल. असा शब्द आपल्या ह्याच्यात कुठला येतो का, कुठला असणार नक्की. काही ना म्हटल्याशिवाय पचत वाटतं. आमचे एक सर खरं सांगू का, खरं सांगू का, म्हणायचं सारखं खरं सांगू का, खरं सांगू. एक तर म्हणायचे तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्हाला आम्ही अडवलंय तुमच्या पुढे काय करणार. आमचे एक एक्झिक्युटिव्ह होते, ते युसी म्हणायचे. युसी इंग्रजीमध्ये असायचं युसी. तर त्यांना वाटलं फार चांगला नोट्स घेत आहेत, तर तो लिहित होता युसी किती वेळा म्हणून, 40, 41, युसी. काही चांगला अतिशय सुरेख असा पदार्थ पत्नी करते घरात, म्हणजे त्याच्यामध्ये चांगला तो भात केलेला आहे, व्हेज बिर्याणी केली आणि अगदी वास येतो छान. पहिला घास घेतला आणि त्याच्यात खडा आला, तर अरे काय तसं लोक बघत असतात. हा चांगले कपडे घालून, चांगली तयारी करून, पण बोलताना काय सारखं या ठिकाणी त्या ठिकाणी खरं सांगू. हे खडे आहेत ना, हे खडे आपल्या याच्यात येणार नाही त्याची काळजी घ्यायची. आणि उगीच आपलं अशुद्ध बोलणं असेल तर हल्ली काही जण तर ते म्हणतात भाषेला कसलं आलंय, ती ग्रामीण भाषा आहे ती तशीच असणार, असं नाही. जर समोरच्यांची चांगली भाषा मी सुधारेन असं आपल्यात सुधारणा करायची तयारी केली. शांता शेळके पोष्टी घरातल्या होत्या, त्यांची भाषा वेगळी होती, पण त्या म्हणल्या मी जर SP कॉलेजमध्ये आले आणि तिथं तेव्हा ही शाळा कोणत्या तुमच्या अहिल्याच्या मागची मोठी हुजूर पागा आणि SP मध्ये माटे सर शिकवायला होते, रात्री जोग होते. ते ऐकून म्हणले मी इतकी सुरेख भाषा माझी झाली की तेव्हा आमच्या घरी गेल्यावर म्हणायचे बांगणा लिव्हर का, पण म्हणजे त्यामुळं मला सगळीकडे मागणी आली आणि साहित्य संमेलनाचे मी अध्यक्ष झाले. हे जर त्यांनी म्हटलं असतं नाही माझी अशीच चालणार, त्याला काय चालतं, त्याला काय असं नाही, त्याला काय झालं. मी मनुष्य आहे, कष्ट करण्याची माझी तयारी आहे, मला बोलता येतं, मी चांगलंच बोलणार. म्हणजे उदाहरण विचार असं आपण चाललेलं बघा. हे करत असताना एक लक्षात घ्यायचं की सतत सकारात्मक भाग पुढे द्यायचा आहे. मुलांच्यात असा आत्मविश्वास निर्माण करायचा की अरे तुम्ही मोठे होणारच आहे. की आपल्या शाळेची परंपरा आहे, ही पुण्याची परंपरा आहे, तिथं मोठं होता येतंच. ह्या उदाहरणाचा तुमच्याकडे भरपूर स्टॉक आहे. आता ज्येष्ठ नागरिक संघात माणूस बोलवतात त्यावेळी मी त्यांना त्यांची भीती काय असते, आता आपण जातोय का काय, कारण वय जास्त झाले. त्यांना मी सांगतो नाही पुण्यामध्ये ती परवानगी नाही, पुण्यात भरपूर करत आहे. का तर हे जे आपलं खडकवासल्याचं धरण आहे हे सर विश्वेश्वरायांनी बांधलं, म्हणजे त्याचे ऑटोमॅटिक दरवाजे त्याची कल्पना त्यांनी मांडली आणि त्यामुळं भारतात पहिल्यांदा अशा प्रकारचं धरण झालं की पाण्याची बचत करणार, आवश्यकता आहे त्यावर सुटणार असं. या सर विश्वेश्वरय्या
यांना मग सबंध भारतातलं मागणी आहे. म्हैसूरच्या महाराजांनी बोलून घेतला, हैदराबाद सगळ्यांनी त्यांच्याकडनं दरम्यानची डिझाईन करून घेतली, पण त्यांना पुन्हा होणार कारण ते पुण्यात शिकलेले होते. त्यांना एकदा प्रश्न विचारला मला कधी, त्यांचं वय त्यानं होतं 98. प्रश्न काय विचारला की तुम्हाला राहू नका पण अशी मृत्यूची भीती कधी वाटली नाही का? ते म्हणले तसा यम 1-2दा घरी येऊन गेला, पण घरचे म्हणले ते आता कामात आहेत, ते कोणाला भेटत नाही. मग यम म्हटला तर एवढे कामात आहेत तर कशात नाही म्हणून म्हटलं परत आपण सतत कामात राहायला पाहिजे. कामात राहायला विद्यार्थी शिकतात ते तुम्ही काय सांगता त्याच्यावरून नाही शिकत, ते तुम्ही काय आहात बघून शिकतात. हे लक्षात घ्या. पालक सुद्धा काय आहेत हे बघून शिकतात. पालकांचा पैसे किती आहेत आणि पगार काय याच्यावर नाही, पालक कसे वागतात, पालक कसे करतात त्याच्यावर. मी सकाळी उठलं पाहिजे, सकाळी व्यायाम केला पाहिजे, हे मी करतो म्हटल्यावर बरोबर ते सगळ्यांना कळते. त्यांना करा म्हणायची वेळच आहे, हे करा. म्हणून मी नेहमी सांगतो त्या ज्येष्ठ नागरिक, जोपर्यंत खडक वाचल्यात आपण पाणी पितोय तोपर्यंत आपल्याला लवकर मरायची परवानगी नाही, कारण ते विश्वेश्वरायांच्या कल्पनेत ना आलेलं पाणी आहे. तेवढं लक्षात घ्या. ते 102 वर्ष जगले, 102 वर्ष. बाबासाहेब पुरंदरे त्यांचं एकदा कल्याणला व्याख्यान चालू आणि त्याला खोटी अफवा पसरली गेली, अगदी चुकीची, कशी काय कळत नाही. औरंगाबादमध्ये ते गेल्याची बातमी पसरली. त्याचं वय होतं 95, त्यावेळची घटना आहे. आणि तिथं एकानं शिवप्रेमीने खडून लिहून टाकलं, आदरणीय बाबासाहेबांचं दुःख निधन, त्याला हार घातला. आणि सगळीकडे बातम्या काय पसरतात, ती कल्याणपर्यंत ती बातमी गेली. कल्याणचे पत्रकार बाबासाहेबांना भेटायला गेले. आता भेटायला जायचं काय कारण आहे का? समोर बोलतायचं, समोर भाषण चाललं, काय कारण नाही, गप्प बसायचं का नाही. तरी तिथं थांबले आणि बाबासाहेब म्हणले, अहो औरंगाबादमध्ये अशी बातमी तुम्ही गेल्याची पसरली आहे, तुमचं याच्यावर मत काय? काय कमाल आहे पत्रकार. बाबासाहेब दिलेलं उत्तर नीट आहे का? म्हणलं अहो असं कसं होईल, पुढच्या 2 वर्षाच्या मी तारखा दिल्यात लोकांना, तारीख द्या, तारीख द्या, तारीख द्या. आता हे काम करायचं, आता ते काम करायचं. आज घरातली माझ्या पुस्तकं लावायचे, त्याचं इंडेक्स करायचं आहे, त्यामुळे हवं जाऊन ते मला सापडलं. माझे जे सगळे किती कपडे आहेत त्याची मी परत आता व्यवस्थित लावणार आहे. त्यावेळेला मला ते मिळालंच पाहिजे. जायच्या वेळेला घरात परिसंवाद नाही, एक वस्तू सापडेल हे काही सगळं कसं आहे. कितीतरी कामं आपले आपण नेहमी काम आठवलं की ते घेऊन ठेवायचं, त्याच्यात नाही. आणि कधी कटुता बोलायचंच नाही, जे सांगायचं ते तुम्ही अप्रत्यक्षरित्या सांगू शकता. मी बँकेत ट्रेनिंग देत होतो आणि त्या दिवशी मी सारखं म्हणायचो, मॅनेजर होते सगळे सिनियर मॅनेजर, हँडल द सिच्युएशन टॅक्टफुली. 4-5 वेळा माझ्या तोंडून ते आलं त्या दिवशी, हँडल द सिच्युएशन टॅक्टफुली. तुम्ही टॅक्टफुली वागला की ब्रांच नीट चालते असं वगैरे मला सांगायचं. एक मॅनेजर जरा मनातनं रागवले, ते म्हणले तुम्ही सारखं सांगताय टॅक्टफुली, ब्रांचमध्ये बसल्यावर कळतं किती अवघड आहे, सांगणं काय सोपं आहे. तुम्ही मला व्याख्या देता का त्याची? कॅन यू गिव्ह मी डेफिनेशन ऑफ टॅक्टफुली? म्हटलं हो देतो ना, फक्त ते नंतर देतो, आधी मला बोलायचं ते बोलतो आणि मग सांगतो. म्हटलं मला एकदम मुंबईत जायचं होतं, गेलो आणि दुसऱ्या दिवशी परत यायचं होतं, पण गेल्याच मुंबईत काम झालं. आता लगेच परत कसं तर उद्याचं तिकीट काढलं म्हणून राहायला पाहिजे, म्हणून मुंबईतल्या माझ्या मित्राला फोन केला. की म्हणता मी इथं आलो होतो, आपण भेटायचं का? तो म्हणला ये आज संध्याकाळी घरी जेवायलाच ये म्हणला. काही गावात त्याच दिवशी जेवायला बोलत होता, आज जेवायला म्हणलं. आणि मग मी गेलो त्याच्याकडे. गेल्यावर संध्याकाळी बहिणीने सगळं वाढलेलं होतं, भरपूर पदार्थ मी बसून जेवतो. सगळे पदार्थ
पापड त्या काही वाढत नव्हत्या, त्या टोपलीत दिसत होते. आता मी एवढं घातलंय ते खावं का नाही, ते मधनं लक्ष द्यायचं त्या पापडाला. मागावे तर म्हणणार काय आवडत पाहुणे तेवढं घातलं आणि मागितले नाही तर जेवण झाल्यावर ते म्हणणार काय आमचे मिस्टर एक वेंदळे पाहुण्यांनी तरी आठवण करायची. मागितले प्रॉब्लेम, नाही मागितले प्रॉब्लेम. हँडल द सिच्युएशन कॅच. मग काय करायचं, मग मी म्हटलं माझं काम सगळं झालेलं होतं, तुमच्याकडे तर रात्री आहे, दुपार सगळी मोकळी होती, म्हणून म्हटलं मी राणीच्या बागेत गेलो. किती 25 वर्षानंतर गेलो राणीच्या बागेत. इतक्या मुंबईत येतो पण मला वेळ गेलो आणि एक एक ते प्राणी पाहत होतो. वाघ पाहिजे, सिंह पाहिजे आणि एके ठिकाणी तो अजगर किती लांब इथून त्या पापडाच्या टोपलीत परिणाम काय झाला, पापड आकार तोंडला नको डेफिनेशन सांगू नका, कळलं मला. कळलं. तर ह्या सगळ्या व्याख्यान चांगलं असेल तरी जायचं आणि पडलं तरी ते का पडलं याचा विचार करायचा आणि ते आपल्या बाबतीत होणार नाही याची काळजी घ्यायची. विषय जर वाटते तिथे पुण्यामध्ये जितकी व्याख्यान होतात तेवढे जगात कुठल्याही शहरात होत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुण्यात रोज किमान 1000 व्याख्यान होतात. म्हणाल कुठं, त्यातली 800-850 मंदिरातच होतं. हा मंदिरातलं त्यांचे 25-30 जणांचा गट असतो आणि तिथं ते अमुक आहे, तमुक आहे, एकादशी अमुक आहे, सारखं चालूच असतं त्या मंदिरात. पर्याय जमायचं आणि एकादशी. त्याच्याशिवाय व्याख्यानमाला किती, रोटरी क्लब 150, लायन्स क्लब 140, त्यांना दर आठवड्याला 15 दिवसाला वक्ता लागत असतो. ज्येष्ठ नागरिक संघ 180 पुण्यात. काय मागणी आहे मागणी, त्यांना वक्ती मिळणार कुठनं, तुम्हीच मिळणार आहे. तुम्ही म्हणायचं मी येईन पण संध्याकाळी येईन, पण रविवारी येईन, पण 25 डिसेंबरला येईन, अशी आमंत्रणं घ्यायला वेळ घालवायचा नाही का, ते भाऊसाहेब खांडेकरांनी सांगितलं. एवढं आपल्याला आमंत्रण येणार नाही ते लक्षात घ्या. तर म्हणून तयारी करा आणि मग रिटायरमेंट नाही, उगीच इथं म्हणायचं नाही आता माझी रिटायरमेंट आली वगैरे. संस्थेमध्ये जो म्हणतो ना आता काय माझं 1 वर्ष राहिलं, ही मोर डेंजरस म्हणतो. म्हणजे तू वर्षभर चालणार का काय, शेवटच्या दिवशीपर्यंत आनंदात पडायचा, अरे क्या बात आहे क्या बात आहे. आणि इथनं काय कामात बदल झाला, इथं नाही ठीक आहे माझं चालूच आहे. मी या कोविडच्या काळात 300 व्याख्यानं दिली ऑनलाईन. काय नाही, घरात बसून आपले ते तुम्ही चांगलं बोलता, हा जर आत्मविश्वास लोकांच्यात निर्माण झाला तर त्यांना दुसरा मार्गच नाही, तुम्हालाच बोलवायला लागतो. तो बोलवतो आणि त्यात म्हणून मग कुठेही मध्ये एकदा तर असं झालं इथे की आसामची मुलं ती जर राहतात, तिच्या माझ्या मित्राने ते विनीत कुबेर त्यांनी केलेलं होतं म्हणून त्यांनी बोलवून मी गेलो. प्रमुख पाहुणे होते ते राज्यपाल नागालँडचे आलेले आणि पूर्वी मी आसाम अरुणाचलला त्यांच्या नेतृत्वाकडे गेलो होतो. हे किती 50 वर्षापूर्वी. तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं हा तिथं त्यांनी राज्यपाल म्हटल्यावर आपण अंतर ठेवून राहतो, मधलं असतंच आधी अंतर, आम्ही खूप लागलो. तरी त्यांनी विचारलंय का इजी श्याम म्हणजे हो. आणि मग त्यांनी त्यांचा ब्रेकफास्ट चालू होता तिथं बोलून गेले. तर म्हणजे यू कम टू नागालँड वेन टुमॉरो, काय महात्मा गांधी जयंतीला उद्या इथनं निघायचं आणि परवा दिवशी तिथं व्याख्यान द्यायचं. मी म्हणजे आलेली संधी आहे. महात्मा गांधींच्याबद्दल माहिती असणं वेगळं आणि नागालँडमध्ये गव्हर्नरच्या इथं जाऊन इंग्रजीत परत त्यांच्याबद्दलचे विचार मांडणं वेगळं. मी हो म्हटलं की सगळं अंग आपलं कामाला लागतं डोक्याने. मी गुगल बघ, पुस्तकं कुठले ते बघ, घरात गांधींची पुस्तकं ती कधी वाचली नव्हती, ती काढली बाहेर, त्याच्या नोट्स काढ, सगळी तयारी केली
त्यांच्या सेक्रेटरी समोर तिकीट वगैरे काढायला होतो आणि नागालँडला एक आठवडा राज्यपालांच्या इथं राहून आलो. कशाच्या जीवावर? वक्तृत्व ही ताकद आहे, ही ताकद आहे. अशी खूप उदाहरणं आहेत. काय अनेक ठिकाणी म्हणजे 12 देशामध्ये तरी मला जायला मिळालं. ते का? मी माझी मॅनेजरशिप सोडून शिकवायला गेलो, इंग्रजीत बोलायला म्हणून जमतो. जे आहे ते करत राहायचं हे महत्त्वाचं. ते आपल्याला ताकद निर्माण आधीच तुम्ही आहात. मी तुम्हाला शिकवायला काही आलेलं नाही, पण सांगतो जे काय अनुभव आले ते सांगत गेलो. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर 1-2 पुस्तकं आहेत ती जरूर वाचा. माझं सभेत कसे बोलावे नावाचं पुस्तक आहे, ते मेहता पब्लिशिंग हाऊसने काढलेलं आहे, ते जरूर वाचा. ते मी एका झपाट्यात लिहून काढलेलं आहे. म्हणजे कुठले पुस्तक न ज्या अनुभव ते बरोबर आता बोलतोय ना असंच काढलं. आणि ते इतकं चालतं की कित्येक वर्ष झाली ते पुस्तक सातत्यानं चालतं. दुसरं काय झालं, लोक मला फोन करायला लागले, मला उद्या विवेकानंद जयंती आहे, जरा काय सांगा. मग म्हटलं ही लोकांची गरज आहे. म्हणून मी काय केलं, संबंध वर्षातले महत्त्वाचे दिवस आहेत त्या दिवशी कसं बोलावं याच्यावर एक पुस्तक लिहिलं. 101 प्रासंगिक व्याख्यान, पुणे विद्यार्थी गृहाने काढले. पुण्यातल्या सर्व नगरसेवकांच्या पिशवीत ते मिळतं, ठेवलेलंच असतं. आणि कारण त्याच्यात सगळे महत्त्वाचे दिवस नाही. जिमचं उद्घाटन आहे, किराणा मालाचं त्याचं उद्घाटन आहे, काय बोलावं ते दिले आहे, महिला मंडळात काय बोलावं ते दिले आहे, सगळे प्रकार. शेवटी कोण वारल्यावरही काय बोलावं ते दिले आहे. त्याच्यातनं ते पुस्तक ते बघतात जायच्या आधी थोडे तरी मुद्दे मिळाले चला, आणि मग त्यांचा माल मसाला करून दमा मिराजदार म्हणायचे, ज्याला अगदीच नवीन बोलायचं आहे, काहीच अनुभव नाही, त्यांना श्रद्धांजलीच्या सभेत स्मशानात भाषणाला सुरुवात करा. का तर तो मध्येच थांबला तरी लोक हसत नाही. तो विसरला तरी त्याला हसत नाही. तो बोलायचं काय सगळं विनोदी. तेव्हा मी 6 साहित्य संमेलनात वक्ता झालो. इथे लता मंगेशकर पुढे बसल्या शांता शेळकेंच्या उद्घाटनाला त्याला, आणि दमा मिराजदार प्रमुख त्या परिसंवादाचे प्रमुख होते, त्याच्यात मी एक वक्ता होतो. आणि आजचं विनोदी साहित्य खरोखर विनोदी आहे का असा विषय होता. आणि आधीचे दोघं इतके तात्विक बोलले होते की सगळे कंटाळले होते. मिराजदारांनी मला चिठ्ठी पाठवली की लोकांना हॅलो तुला आता पाठवत आहे, माझा पुढं नंबरवर मला पाठवलं. आणि मग मी काही माझ्या पद्धतीनं अशा त्या दिवशी पाहिलं 10,000 मध्ये त्या हास्याच्या अशा लाटा येतात. म्हणजे बराच वेळ जायचा. ज्या वेळेला लोक हसत असतात त्यावेळेला तुम्हाला शांतपणे उभं राहता आलं पाहिजे, ही वाक्याचं कौशल्य. त्यावेळेला आपल्याला इथे म्हणून पुढचं लगेच बोलायला जायचं. याचा आदर्श म्हणजे दमा मिळतो. मग ते अजिबात हसत नाहीत स्वतःच्या वेळी. मला ते आश्चर्य वाटतं. आपल्याला हसू येतच, आलं नाही त्याचं. आणि स्वतःचं मूल त्यांनी कायम जागा ठेवलं होतं, त्याची बट काढायची. नगरला त्यांचं साहित्य संमेलनात भाषण मुलाखत होती आणि मंगला गोडबोले मुलाखत देणार. तर त्या म्हणल्या आल्या, म्हणल्या चल जाऊन वेळ झाली. म्हणजे झाली वेळ, थांबा तुम्हाला तयार नाही करायचं. त्यामुळे मी तयारच आहे. म्हणजे त्यामुळे मला अपमानच हा वाटला की एवढी तयार होऊन आल्यावर म्हटलं तयार थांबा आणि चला म्हणजे मला दाखवा हे कुठे आहे आपले विसरांची. तिथं गेल्यावर त्यांनी असं जाऊन म्हणजे बट काढली, पावडर द्या म्हणजे पावडर आता म्हणजे घ्या काय ती मजा आहे. आपल्यातलं मूल हे सतत जागा ठेवायचं, कितीही वय झालं काही झालं तरी काय नाही. हे वय वगैरे हे बोलायचंच नाही, ते आपोआप जात असते. मध्येला आपलं काम काय कार्यरत राहायचं, हे करत करत पुढं जायचं आहे. असं केल्यानंच तरी मजा येईल. तर मला आता दिवस लवकर मिळो कुठंतरी तुमचं जाहीर व्याख्यान चाललेलं आहे आणि मी तिथं ऐकतोय आणि त्यांचा परिचय करून देतात. त्यानुसार ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते आणि आज ते प्रख्यात व्याख्याते म्हणून आपल्याकडे आलेले आहेत. अशी संधी आपल्याला ती मिळो ही सगळ्यांना मी मोठं होण्याची तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो.
वक्ता झाल्यावर नेमकं काय घडतं? डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी येऊ शकतो, ही गोष्ट वक्ता झाल्यावर घडते. आणि सर, संत ज्ञानेश्वरांचा रेडा होण्यासाठी जे अद्भुत मार्गदर्शन आपण केले त्याबद्दल मनपूर्वक आभार. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करतील माननीय पर्यवेक्षिका भोसले मॅडम. मी त्यांना अशी विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करा. नमस्कार. खरं तर एवढं सुंदर व्याख्यान मांडण्यापेक्षा खळखळून सगळेजण हसल्यानंतर मी बोलणं म्हणजे खरोखरच हास्यास्पद होईल. पण सभेचा एक उपचार म्हणून मी या ठिकाणी उभी आहे. मोठं व्हायचं असेल